काही कामं सुरुवात होतात पण वर्षानुवर्ष कंप्लीट होत नाही. त्याचं कारण काय? मी तुम्हाला वास्तूमध्ये थांबलेली कामाच्या बाबतीत एक उदाहरण सांगतो. माझे एक क्लायंट आले होते, बारामतीला एक बंगलोचं काम चाललं होतं, इंटिरियर करायचं होतं. तो म्हणाला, सर बोले माझं काम झालेलं आहे वास्तूच्या हिशोबाने पण मागला, परंतु 4-5 वर्ष झाले का मार्गीच लागेना, तर तुम्ही येऊन जर माझं काम बघाल आणि वास्तू बघाल तर बरं व्हाल. तर मी गेलो. तर त्याच्या अगोदर मी माझ्या एम्प्लॉईशी बोलणं केलं जायच्या अगोदर की ती वास्तू बघायला जायची. पण म्हटलं तिथे जर वास्तू चांगली आहे त्यांची, त्यामध्ये ज्या काय प्रॉब्लेम असू शकतात त्यातले मी काय तुम्हाला सांगतो. 101% त्यांच्या त्या वास्तूला कंपाऊंड वॉल नसणार अजूनपर्यंत बनवलेली. खूपशे लोक काय करतात, बंगला बनवतात पण कंपाऊंड वॉल बनवत नाही लवकर, कारण का मटेरियल आणण्यासाठी हवंय ते हवंय, त्यामुळे कामं रखडल्या जातात. दुसरी गोष्ट, साऊथ वेस्टच्या बॅक साईडला त्यांच्या एरियाला एक तर त्या लोकांनी पाण्यासाठी टाकी बनवली असेल अंडरग्राऊंड, या तर ऑलरेडी तिथं पूर्वीपासून तयार झालेला एखादा भूभाग खोलगट असेल. तर हे मला जाणवलं. मी त्यांना बोललो, कारण जेव्हा माझे एम्प्लॉईज गेले तिथं दुसऱ्या दिवशी मला सांगितलं, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, त्या बंगलोला कंपाऊंड वॉल नाहीये आणि 4-5 वर्षापासून ते बंगलो झालेला आहे पण कंपाऊंड वॉल बनवलेलं नाही. आणि आम्ही मागं जाऊन बघतोय तर त्या साईडला पण बोलले, त्या लोकांच्या इकडे बघितले तर त्या शेतातला एक मागच्या साईडला कमीत कमी 12 ते 15 फूट तो खड्डा बंगल्याच्या बेसिसपासून बाजूला लागून होता. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणून जर बंगला बनवत असेल या वास्तू बनवत असेल तर या गोष्टीचं परिपूर्णता पूर्ण जरुरी आहे की चतुर्सीमा बनवणं सगळ्यात पहिले खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती बनल्यानंतरच मग तुम्ही वास्तूला आतमध्ये कामाला सुरुवात करा. तुम्हाला 101% चांगले यश येईल.